हा पण वरील आपण फर्स्ट पार्ट आपण बघितला. तर आपण आता मॉर्फोलॉजीमधील आपण अंडरग्राउंड सिस्टीम दॅट इज अन डिसेंडिंग पार्ट ऑफ द प्लॅनचे आपण रूट सिस्टीम आपण स्टडी करत आहोत. तर रूट सिस्टीममध्ये किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. दॅट इज अन टॅप रूट सिस्टीम किंवाच आपण त्याला ट्रू रूट सिस्टीम पण म्हणतो किंवा आणि सेकंड इज ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. ते बघू आपण. हे बघा आता ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम आणि टॅप रूट सिस्टीम आणि ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. तर आपण टॅप रूटमध्ये आपण बघू आपण दिस इज अन प्रायमरी रूट, दिस इज अन सेकंडरी रूट, टर्शरी रूट. दिस आर दी पार्ट इन दी टॅप रूट सिस्टीम. त्यानंतर आपण याच्यात बघू आपण सेकंड टाईप दॅट इज अन ॲडव्हेंटिशियस रूट. हा कसा असतो? मुळांचा कसा असतो? एक गुच्छ असतो एक प्रकारचा. तर त्याला आपण ॲडव्हेंटिशियस रूट आपण असं म्हणतो आपण. तर आता एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं की जे आपण जे टॅप रूट सिस्टीम जर बघितलं आपण, तर टॅप रूट सिस्टीमचं विच आर द एक्झाम्पल्स ऑफ टॅप रूट सिस्टीम? तर कॉटन, तूर, these are the examples of the taproot system. त्यानंतर आपण याच्यात जर बघितलं आपण ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टम मध्ये ज्वार, बाजरी, मूग हे लिग्युम्स क्रॉप, पल्स क्रॉप जे आहेत आपण किती त्याला आपण ॲडव्हेंटिशियस रूट असं त्याला प्रकार सिस्टीम असते. कोणती? ॲडव्हेंटिशियस रूट. कोणती? बाजरी आणि ज्वार. आणि टॅप रूट सिस्टीम कोणती? तूर, cotton. These are the examples of taproot system. Now we will see taproot system. Taproot system विषयी आपण बघू आता. What is taproot system? Taproot system or the true root system. A root that developed from the radical of an embryo during seed germination is called true or taproot system. Taproot system कशाला म्हणायचं? The root that developed from the radicals of the seed embryo seed during seed germination is called true root system or taproot system. रॅडिकल म्हणजे आपण रॅडिकल काय आहे? तर हे आपण याच्यामध्येच आपण एरियल जो पार्ट आहे तो सीडमध्ये आपण त्याच्या स्ट्रक्चरमध्ये आपण बघणार आहोत. व्हॉट इज रॅडिकल, व्हॉट इज प्लिम्यूल. तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. रॅडिकलमधून जे सीडमध्ये 2 प्रकार असतात, एक रॅडिकल आणि एक प्लिम्यूल. तर रॅडिकल कुठं जातो? ग्राउंडकड. आणि प्लिम्यूल कुठं जातो? शूटकड किंवा एरियल पार्टला. जर तो रॅडिकल जो अंडरग्राउंड जातो म्हणजे टू दी ग्रॅव्हिटी ऑफ दी वॉटर ऑर टू दी सॉईल, त्यालाच आपण काय म्हणायचं? आपण रूट रॅडिकल. आलं लक्षात? त्याच्यामध्ये सीडमध्ये कोणतं रॅडिकल कुठं जातो? जमिनीमध्ये. आणि प्लिम्यूल कुठे येतो? एरियल पार्टला. तर जे रॅडिकलपासून जो मूळ तयार होतं त्याला आपण टॅपरूट सिस्टीम म्हणायचं. ओके. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघू आपण द प्रायमरी ऑर द टॅपरूट नॉर्मली ग्रोज वर्टिकली डाऊनवर्ड टू अ सर्टन डेप्थ. तर कसं जातं? ते सरळ जातं ते मूळ खाली, पसरत चालत नाही. की जसं ॲडव्हेंटिशियस रूट काय करतं? जमिनीमध्ये वेगवेगळ्या साईडला काय होतं? ते पसरतं. तसं टॅपरूट सिस्टीम पसरत नाही, तर ते खोल काही स्पेसिफिक अंतरापर्यंत जमिनीपर्यंत ते खाली जातं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघू आपण. द ब्रांचेस ऑफ टॅपरूट called secondary roots and branches of secondary roots are tertiary roots. इथं बघू आपण
इथं जर आपण जर बघितलं, दिस इज अँड टॅप रूट सिस्टीम, बरोबर. दिस आर दी सेकंडरी रूट्स. सेकंडरी रूट्स बघितलं आणि सेकंडरी रूट्सला जे परत काही रूट आले त्याला आपण टर्शरी रूट्स म्हणतो आपण. येते हे मेन आहे. दिस इज अँड प्रायमरी रूट. प्रायमरी रूटला काय आलं आहे सेकंडरी रूट आणि सेकंडरी रूट्सपासून काय आले टर्शरी रूट्स. ओके. तर आता आपण अजून पुढे बघू आपण. द ब्रांचेस ऑफ टॅप रूट कॉल सेकंडरी and branches of secondary order the tertiary roots. Okay. These in many cases spread horizontally towards horizontally. टॅपरूट सिस्टम कसं जातं वर्टिकल जातं, बरोबर, जमिनीकडं खाली जातं ग्रॅव्हिटीकडं. आणि सेकंडरी टर्शियरी रूट्स कुठं जातात हॉरिझॉन्टल जातं, म्हणजे ते पांगतात. आणि टॅपरूट सिस्टम कुठं जातं खाली जातं म्हणजेच वर्टिकल जातं. आणि सेकंडरी अँड टर्शियरी रूट्स कुठं जातात हॉरिझॉन्टली. ओके. द प्रेझेन्स ऑफ टॅपरूट सिस्टीम इज अ फ्युचर ऑफ डायकॉटिलिडेनस प्लांट. डायकॉटिलिडेनस म्हणजे ज्या सीडला 2 कॉटिलिडन्स असतात. उदाहरणार्थ पल्सेस क्रॉप, त्याच्यामध्ये तूर आली, मूग आली, उडीद आली. तर हे काय आहेत त्याच्यामध्ये 2 कॉटिलिडन्स असल्यामुळं ते कॉटिलिडन्स असतात. ते प्लांट मॅक्झिमम आहे. आपण त्याच्यामध्ये काय करतो आपण टॅपरूटमध्ये आपण ते गृहीत किंवा मॅक्झिमम ते टॅपरूटमध्ये सिस्टम आहे. आपण जर कॉटन जर बघितलं, कॉटनमध्ये किती कॉटिलिडन्स आहेत 2 कॉटिलिडन्स आहेत. त्याच्यानंतर तूरमध्ये किती कॉटिलिडन्स आहेत 2 कॉटिलिडन्स आहेत. तसं जर आपण जर ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टमचं जर बघितलं, ज्वारमध्ये किती कॉटिलिडन्स आहेत. ज्वारीचा दाणा जर आपण जर तोडला किंवा फोडला तर तो कसा अखंड असतो. गव्हाचा पण अखंड असतो, बाजरीचा पण अखंड असतो. त्याला काय म्हणायचं मोनोकॉटिलिडनस, म्हणजे एक कॉटिलिडन असतं. 2 कॉटिलिडनचं एक्झाम्पल काय आहे टॅपरूट सिस्टीम. आणि मोनोकॉटिलिडनचं उदाहरण काय आहे ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. ओके. तर आपण आता टॅपरूट सिस्टीम बघितलं. तर आता आपण काय बघूया नाव व्हॉट इज अन ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. द रूट्स दॅट डेव्हलप ऑर ग्रो फ्रॉम एनी पार्ट ऑफ दी plant body other than the radicals are called adventitious roots. ओके. की जो पार्ट मूळ रॅडिकलपासून न बनता इतर प्लॅन्टच्या पार्टपासून बनतं त्याला आपण ॲडव्हेंटिशियस रूट्स म्हणायचं. टॅपरूट सिस्टीम फक्त रॅडिकलपासून बनतं. तर ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम आहे हे रॅडिकलपासून न बनता हे इतर प्लॅन्टच्या पार्टपासून बनतं. त्यालाच आपण ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम आपण असं संबोधतो. They are developed from the base of stem, node or even from the leaf. तर त्याचं ग्रोथ कशापासून होतं प्रोपोगेशन मीडिया म्हणतो आपण प्रोपोगेशन किंवा आपण ते लावण्याची पद्धत. तर कशापासून होतं बेस ऑफ स्टेम म्हणजे आपण स्टेम जर लावली आपण उदाहरणार्थ आपण काडी वगैरे लावतो तरी त्याचं जर्मिनेशन होतं. नोट्स इंटरनोट्स म्हणजे आपण काय करतो आपण ऊसाची लागवड वगैरे करतो. ऊसाचं सिस्टीम कशी आहे दॅट इज अन ॲडव्हेंटिशियस सिस्टीम रूट सिस्टीम नाही नोट्सपासून. ऑर इवन फ्रॉम दी लीफ. आपण जर्मिनेशन कोणते आपण प्रोपोगेशन मेथड आपण लीफमधून पण वापरतो. हे मेथड ज्याच्यापासून आपण जे वापरतो त्याला आपण ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम असं म्हणतो. आता आपण बघूया ओके. आता आपण इथं थांबूया. त्यानंतर आपण नेक्स्ट पार्टमध्ये आपण टाईप्स ऑफ ॲडव्हेंटिशियस रूट्स आपण बघू. विच आर दी काइंड्स ऑफ ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम. ओके. तर आपण इथं थांबू. पुन्हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सुरुवात करूया.